मुंबईमधल्या गणेश विसर्जनाच्या नंतर आता वळूयात पुण्यामधल्या या विसर्जनाकडे। पुण्यामध्ये यंदा मानाच्या गणपतींचे विसर्जन हे वेळेमध्ये पार पडलं। मात्र त्याच्यानंतर इतर गणेश मंडळांनी गेल्या वर्षीचा विक्रम मोडीत काढला आणि विसर्जनासाठी 31 तास लावले। त्यामुळे पुणेकरांना या लांबलेल्या विसर्जनाच्या मिरवणुकांचा त्रास सुद्धा सहन करावा लागलाय। बघूयात या संपूर्ण विसर्जन मिरवणुकीचा आमच्या पुण्याच्या प्रतिनिधींनी घेतलेला हा आढावा। एकतीस तास उलटून गेले आणि अखेर पुण्यातील विसर्जन मिरवणूक संपली। अनंत चतुर्दशीच्या दिवशी सकाळी 9 वाजता या मिरवणुका सुरू झाल्या होत्या। मानाच्या गणपतींनी वेळ पाळून शिस्तबद्ध मिरवणुका काढल्या। मानाचा पहिला गणपती कसबा पेठ आणि मानाचा दुसरा गणपती तांबडी जोगेश्वरी यांनी वेळेच्याही आधी विसर्जनाच्या मिरवणुका संपवल्या। यामुळे त्यांचं कौतुकही झालं। पण मानाचे गणपती सोडून इतर मंडळांच्या गणपतींच्या विसर्जनाच्या मिरवणुका दुसऱ्या दिवशीही सुरूच राहिल्या। काल सकाळी 9:30 वाजता सुरू झालेली मिरवणूक आज संध्याकाळी 4:45 वाजता संपली। अर्थातच 32 तास ही सगळी विसर्जन मिरवणूक आहे ती सुरू होती। मानाचे गणपतींना वेळा ठरवून दिल्या होत्या, ते गणपती वेळेनुसार विसर्जित झाले। मात्र त्यानंतरच्या मंडळांनी उशीर लावला आणि त्यामुळे ही सगळी मिरवणूक आहे ती रेंगाळल्याचं आपल्याला पाहायला मिळालं। या सगळ्या दरम्यान कोणताही अनुचित प्रकार घडला नसला तरीही पुणेकरांना शिस्त कधी लागणार असे अनेक प्रश्न या निमित्तानं उपस्थित होत आहेत। खरं तर यंदाच्या वर्षी विसर्जनाच्या दुसऱ्या दिवशी हे चित्र दिसू नये म्हणून गेल्या महिन्यात मानाच्या सार्वजनिक गणेश मंडळांची बैठक झाली। मानापमान नाट्याच्या नंतर सर्वांनी वेळ पाळायचा निश्चय केला। पण गेल्या वर्षीचा विक्रम मोडीत काढत यंदा तब्बल 31 तास मिरवणुका काढल्या। अखेर शेवटच्या गणपतीचं विसर्जन झालं आणि 2 दिवसांपासून पावसा पाण्यात आपली ड्युटी करणाऱ्या पोलीस बांधवांनी सुटकेचा श्वास सोडला आणि त्यानंतर तेही थिरकले। डीजे आणि फटाक्यांना बंदी असतानाही काही मंडळांनी शहाणपणा केलाच। राष्ट्रभूषण गणपती मंडळ आणि दगडी नागोबा गणेश मंडळानं अलका टॉकीज चौकात थांबून जोरदार आतषबाजी केली। तर काही मंडळांनी रात्री 12 वाजता डीजे बंद करायला लावल्यानंतर मिरवणुका थांबवून ठेवल्या आणि सकाळी 6 नंतर पुन्हा डीजे सुरू करून मिरवणुकांना सुरुवात केली। यामुळे मोठ्या प्रमाणात उशीर झाला। सार्वजनिक गणेशोत्सव हा मुंबई पुण्यासारख्या शहरांमध्ये मोठ्या प्रमाणात साजरा होतो। पण गेल्या काही वर्षात या निमित्तानं होणारी भयंकर गर्दी आणि तासनतास चालणाऱ्या मिरवणुकांमुळे होणारी गैरसोय हे विषयही तितकेच गंभीर होत चाललेत। सामाजिक भान जपत सण साजरे व्हावेत अशी माफक अपेक्षा आहे। त्यामुळे वेळ न पाळण्याचे विक्रम मोडण्यापेक्षा कौतुक आणि हेवा वाटेल असं काहीतरी या गणेश मंडळांनी करावं अशी अपेक्षा सर्वसामान्य पुणेकरांकडून केली जाते। शिवानी पांढरे, मिकी घईसह मंदार गोंजारी, एबीपी माझा।